तुझी तो महाराष्ट्र सारा मुद्रा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा जिजाईला मुद्रा शिवरायांची जिजाई त्यांच्या आई वडील धन्य आहे म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना तारुण्यात देव देश आणि धर्मासाठी त्याग करायला शिकवलं पाहिजे। आणि तिसरं आहे ते म्हणजे म्हातारपण। माता होता रूप शिकार होता रूप शिकार होता रूप शिकार सब देव के महादेवा सब देवों के महादेवा है उज्जैन के महाकाल महाकाल सरकार म्हणून भस्मान भगवान परमात्मा शिवजींचा शृंगार केला जातो म्हणून देवाची भक्ती केली पाहिजे कारण एक दिवस या शरीराचं भस्मच होणार आहे। लोक साधू संत समजावून सांगतात पण लोक ऐकत नाही। शेवटी यामध्ये वाईट आहे आणि एक गुण याच्यामध्ये चांगला आहे। साधू संतांनी आधी याचे वाईट गुण वर्णन करून सांगितले। आई कलियुगामध्ये लोक खोटं बोलतील, साधू संतांना त्रास देतील, पाप करतील, वाईट कामं करतील, हे या कलीचे वाईट गुण आहे। पण एक गुण याच्यामध्ये चांगला आहे कोणता ते तुम्ही कितीही तप केले, कितीही यज्ञ केले, कितीही याग केले तरी तुम्हाला जे फळ प्राप्त होत नाही ते फळ या कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे प्राप्त होतं। म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल आले गाडीपर्यंत आले, गाडीत बसणार, गाडीचं गेट उघडणार तेवढ्यातच ती मुलगी म्हणाली की मला मुलासोबत बोलायचं आहे। मुलगा त्या मुलीजवळ गेला म्हणे बोला तुम्हाला काय बोलायचंय। ती मुलगी म्हणाली बघा मी तुमचा संसार एक नंबर करेल, तुमच्या आई वडिलांची चांगली सेवा करेल, तुमच्या मुलांवर चांगले संस्कार टाकेल पण माझी एक अट आहे। हा म्हणे काय अट आहे? ते म्हणे मी सर्व काही करेल पण तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालणार। तुम्ही सांगा व्यवहारात आपल्याला बिनमंगळसूत्राची पत्नी चालते का? बिनमंगळसूत्राची पत्नी चालत नाही तसं आमच्या भगवंताला परमार्थामध्ये बिनमाळेचा भक्त चालत नाही। म्हणून सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे। बघा कधी काढायची नसते पण आमच्याकडे काही काही लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात पण नेमका रविवार आला किती माळ काढून टाकतात। पर भगवा तिलक जरूर लगाओ ताकि अपने आप सुंदरता बढ़ जाएगी, ताकि अपने आप सुंदरता बढ़ जाएगी। माथे का तिलक कभी हटेगा नहीं, माथे का तिलक कभी हटेगा नहीं और जब तक जिंदा हूँ तब तक महाकाल का नाम कभी मुंह से मिटेगा नहीं, कभी मुंह से हटेगा नहीं। म्हणून प्रत्येकाने आपल्या कपाळाला गंध लावलं पाहिजे। ही तिसरी भक्ती देवाला आवडते। विठ्ठल तुमरे बिन हमेरा कौन नहीं, हमरे उलझन सुलझा